हॅलो इरू, बोलताय? कुठे आहेस तू? बाहेर आहे. म्हणजे कुठे? सगळं सांगितलंच पाहिजे का तुला? इरा, ताई आहे मी तुझी. हो, पण मग मला माझं वेगळं आयुष्य असू शकत नाही का? हे बघ, तू आता शहाणपणा करू नकोस हा. ताई प्लीज. प्लीज वगैरे काही नाही, ऐक मी काय सांगते ते ऐक आधी. ताई यार प्लीज, लीव मी अलोन. हे बघ इरा, भुवनेश्वरी मॅडमनी प्रतिज्ञा घेतलीये मला गुडघ्यावर आणण्याची. का? आता पुन्हा काय केलंस तू? मी काही नाही केलंय, पण मग कशाला घाबरतीयेस? अगं, मला भीती वाटते की त्या काहीतरी करणार आहेत. काय करतील ते मला माहित नाही, पण मला भीती वाटते. मी कसली ते तुला सांगू शकत नाही इरू, पण मी जे सांगते ते नीट ऐक. काय ऐकू ग तुझं ताई? तुझी भीती कम्प्लिटली बेसलेस आहे. तुला हेही माहित नाहीये की त्या काही करणार आहेत का? का करणार आहेत? तू काही केलंयस का? हे बघ इरा, तू मला प्रश्न विचारू नकोस. मी जे काही सांगते ते नीट ऐक. हे बघ, मी आज शाळा सुटल्यावर किंवा उद्या निखिलच्या आईबाबांना भेटणार आहे. त्याला आधी विचार ते चालणार आहे का ते. हो, मी ते मॅनेज करते, पण ऐक इरा, तू कुठल्याही ट्रॅप मध्ये अडकू नकोस, कळलं? म्हणजे माहित नाही, पण माझं मन मला धोक्याचा इशारा देत आहे. कसला? असं वाटते की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी करणार आहेत. मग तू त्यांच्यापासून लांब राहा, हा, सावध राहा. तुला काही करायला नको त्यांनी. अगं मला काही का करतील त्या? मी काय केलंय? अगं तू बहीण आहेस माझी. मग तुला कळत नाहीये का? ताई प्लीज, तुझं अति होतंय असं वाटत नाहीये का तुला? मी काय सांगते ते समजून घे ना ग प्लीज इरा. झालं तुझं? नाही, ऐक, तू लवकरात लवकर घरी जा. भुवनेश्वरी मॅडम खूप पॉवरफुल आहेत, तुला कळतंय का इरा? त्यांचे मोठ्या मोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत आणि मला तुझ्या बाबतीत कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळे प्लीज प्लीज ऐक माझं. कॉलेज संपल्यानंतर बाहेर फिरत बसू नकोस, कळलं? ओके. हा, आणि ऐक इरा. ताई मी फोन ठेवती आता. हा, आधीच माझ्या फोनची बॅटरी कमी आहे, नंतर बोलते. नाही नाही इरा, हॅलो ऐक. हा, निघालोय मी. आलो की आलो. हा, एवढं का घायला आलायसा? आलो. ठेवा पोट. एवढं काय झालं? काय पेटलं काय? तिकडे आग लागली काय? मला कळेना. सरकार असं बोलू नका. अरे मग काय आता एवढं? जाऊ दे, तुला सांगितलेलं काम लक्षात आहे ना? हा, माणसं लावलीत कामाला, लक्ष आहे शाळेवर. हा, लक्ष ठेव. ते अरे ओंक्या, तुला माहित आहे का फॅक्टरीत काय झाले? नाही. काय तुला माहित नाही का काय झालं नाही फॅक्टरीत? काय असं काहीच झालं नाही. मग एवढं 5-5 मिनिटाला का फोन करलेत मला कळेना. खुळकुत्र चावले आणि नुसतं फोनवर फोन धूर काढलेत. त्या फोन मधनं ठिणग्या पडल्या माझ्या. अहो असेल काहीतरी. कोणीतरी. हा, काय? अक्षरा. अरे ती बघ तिकडे आहे बस स्टॉपवर. थांब. असं वाटते की भुवनेश्वरी मॅडम काहीतरी करणार आहेत. इरा, तू कुठल्याही ट्रॅप मध्ये अडकू नकोस, कळलं? भुवनेश्वरी मॅडम खूप पॉवरफुल आहेत, तुला कळतंय का इरा? तू त्यांच्यापासून लांब राहा, हा, सावध राहा. मॅडम, तुम्ही इरा मॅडम ना? हो. तुम्हाला थोरल्या सरकारने बोलवलंय. तुम्ही चला. अधिपती, तुम्ही इथे कसं काय? तुम्हाला बघूनच मी थांबलो.
बरं झालं भेटला, मला जरा बोलायचं होतंच तुमच्या संग. तुम्ही सांगणार आहात का मला काय? भुवनेश्वरी मॅडम माझ्या बरोबर काय करणार आहेत ते? नाही नाही, ते नाही, ते सोडा. नाही 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 अधिपती, मी दुसरं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. हो तुम्हाला माहित नाही हो, विचार करून मला झोप लागत नाहीये. काय होऊन बसलंय तुम्हाला माहितीये मला काय स्वप्न पडलं? काय? तुमच्या आई साहेबांनी माझ्या गळ्याला दोर बांधलाय आणि त्या मला अशा दरा ओढत घेऊन चालल्यात तुमच्या घराकडे. आणि मला पळून जायचंय, मला निघायचंय तिथून, पण माझ्या हातापायातच रान नाहीयेत. आणि तुम्ही पण आहात तिथे, पण तुमचे हातपायचे जमिनीखाली गाडले गेलेत. असं स्वप्न पडलं. तुम्ही हसताय का? मला भीती वाटतेय. भारी सिनेमा आहे. अधिपती सिनेमा नाही, मला खरंच स्वप्न पडलं. मी घाबरलीये. सॉरी, पण घेऊन का होईना आम्ही तुमच्या स्वप्नात आलो ना. हे फनी नाही हा अधिपती, प्लीज. नाही कधी पडलं स्वप्न? कधी पडलं? काल. नाही म्हणजे कवा? नक्की कवा? म्हणजे रात्री पडलं का मध्यरात्री पडलं, पहाटे पडलं, सकाळी? कसं? मला दरदरून घाम फुटला होता आणि असं छातीत धडधडत होतं. आणि मग अचानक जाग आली आणि कितीतरी वेळ जागीच होते मी. मला असं वाटतं की पहाटे 5-5:30च्या सुमारास पडलं असेल स्वप्न. अरे देवा. काय झालं? नाही म्हणजे पहाटे पडलेली स्वप्न काय खरी होत नाहीत ना. नाही, मी तर असं ऐकलंय की पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. हा पण हे काय होणार नाही. आणि जर झालं तर ते स्वप्न नसेल, स्वप्न असेल. म्हणजे? वाईट स्वप्न. या या या. सांभाळून हिरताई, धडपडू नका. सॉरी मॅडम, हिरा नाही, इरा. आम्हाला हिराच आवडतं. धनाजी, एक काम करा, हिराताईंसाठी नाश्ता आणा आमच्या खोलीत. आपण आमच्या खोलीत बसूया. आणखीन एक, इथून पुढं आमच्या परवानगीशिवाय कुणी बी घरातून बाहेर जाणार नाही आणि कुणी बी बाहेरून आत येणार नाही, अगदी अधिपती सुद्धा. कळलं का? तुम्ही कशा बाई थांबलात? लागा आपापल्या कामाला. ये ग हिरा. स्वप्नाला एवढं घाबरतात होय? ते म्हणतात ना, ते काय मनी दे काय वसे काय म्हणतात की मनी वसे ते स्वप्न दिसे. दिसे. हा वस. तसं असेल. तसं आहे. तसंच असेल. बरोबर आहे तुमचं. तसंच आहे. एवढं घाबरू नका, आम्ही आहे तुमच्या बरोबर. बरोबर. हा बरोबर. लई जीव चाललाय यांचा. हा संपतराव, यालोय म्हणलं ना एकदा. एवढा काय जीव चाललाय? काय उडत येऊ आता? हा, रस्त्यात गाड्या बिड्या असतात का नाही? तेवढा टाइम लागणारच आता प्रवासात यायला. आलो 5 मिनिटात येतो. काय एवढं काय व्हायलंय फॅक्टरीत? काय तिकडे काय भूकंप व्हायलाय का जगबुडी व्हायला? काय व्हायला लागले? आलो की जवळचा इथं पोचतो. मला काय फॅक्टरीचा रस्ता माहित नाही काय? येतो, चल ठेव. अरे आलो, ठेव की ठेव. हा, काही प्रॉब्लेम आहे का? अहो काय नाही, मला फॅक्टरीत जायचं आहे, जरा लेट झालाय. त्यामुळे आता तुम्ही बोलू नका, मला टाइम नाही. मी बोलतो तेवढं ऐकून घ्या. मला आज सकाळी सुचले. काय सुचलंय? उपाय. कसला? तुम्हाला आई साहेबांच्या तिसऱ्या डोळ्यापासून वाचवायचा असेल तर हे उपाय आहे. कुठला उपाय? तुम्ही का नाही कमलरावांसंग लगीन करा. काय? हा, तुम्ही जर कमलरावांसंग लगीन केलं ना, आमच्या आई साहेब तुमचं काही सुद्धा वाकड करू शकणार नाही. हो अधिपती, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हे काय बोलताय तुम्ही? हा उपाय सुचलाय तुम्हाला? कमलशी लग्न करण्यापेक्षा ना तुमच्या आईसाहेब माझं जे काही भलं बुरं करणार आहे ते चालेल मला. आणि प्लीज असे फालतू उपाय मला सांगू नका. उगाचच आपलं काहीतरी. तुम्ही माझ्यावर कशाला भडकालाय? मग तुम्ही बोलताय तसं. हा, एक चांगला उपाय. चांगला?
चांगला उपाय वाटतोय हा तुम्हाला? थोडा मध्यम. मध्यम नाही आणि काही नाही. विसर भोळे आहात का हो तुम्ही अधिपती? हा, विसरलात का तुम्ही? कमलचे मी सगळे संबंध तोडले ते तुम्हाला माहिती आहे, तरी तुम्ही पुन्हा जोडण्याची भाषा करताय. मुद्दाम करता का हो हे सगळं? मुद्दाम का करीन मी? तुमचं भलं. माझं भलं मला कळतं, तुम्ही काही करू नका. यांच्या तर का अशी पिसाळल्यावानी करायला लागलेत मला बघायला पाहिजे. मला गेलं पाहिजे फॅक्टरीत. पण तुम्ही खरंच विचार करा. परत म्हणू नका मी तुम्हाला इशारा दिला नव्हता म्हणून. मी येऊ? ये आत ये. अगं ये, तुला म्हणतोय आम्ही, ये आत. ये हिरा ये. मॅडम मी इरा. हिरा ताई ना व? नाही नाही, इरा. ई ई इरा. ई ई कसं तोंड होतं म्हणताना, हा? ई ई त्यापेक्षा कसं हिरा. हिरा जास्त चांगलंय. पण माझं नाव हिरा असतं तर लई चांगलं झालं असतं नाही? हिरा बघ कसं नावात वजन आहे. हिरा, तारा अशी नावं पाहिजे. हा हिरा ताई बस. हे आम्हाला तुझं खूप आवडलं. काय? एका शब्दात ऐकतेस. बस म्हणले की बसली. आज पण सकाळी फोनवर जास्त प्रश्न विचारले नाहीत. ये म्हणल्यावर लगेच आली. बरी आहेस ना व? काय काय करतेस तू? म्हणजे काय करतेस म्हणजे घरीच असतेस का? मी शिकतेय. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. एवढं शिक्षण? पुढे शिकायचंय अजून. मग काय शिकतच राहणार का काय लग्न बिग्न पण करणार? हो, लग्न करणार ना. कसं आहे, पोरीच्या जातीला सगळ्या गोष्टी येळच्या येळी झालेल्या बऱ्या असतात नाही का? हो, लग्न करायची माझी पण इच्छा आहे. पण काही अडचणी आहेत. त्याच सोडवायला आज आपण भेटलोय. बरं आधी सांग, तू काय घेणार? चहा, कापी, नाश्ता सांगितलाय आम्ही. हा नाही, काही नको. आणि चहा कॉफीचं तर नाव पण नको. का? मला चहा कॉफीचं नाव ऐकून मळमळतं. काय? हो, मी चहा कॉफी बंदच केली आहे. मग दूध तरी घे. नाही, नको. काय झालं? जा तिकडे बाहेर जा. डावीकडे जा. जा बाहेर. सरकार आले, सरकार आले, सरकार आले. संपतराव, संपतराव, सरकार आले. हे चला सगळे कामाला. नमस्कार. संपतराव. जी सरकार. नमस्कार. काय झालं? एवढं का फोन करत होता? सॉरी सरकार, लय फोन केले. तेच का करत होता? ती गुळ किसायची मशीन एकदम बंद पडली आणि आपला बबन्या तो बी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. बबन्या ऍडमिट आहे? काय झालं त्याला? काय नाही, छातीत दुखतंय, त्यामुळे त्याला काल ऍडमिट केलंय. काल ऍडमिट? काय म्हणले डॉक्टर? काय नाही, गॅस होतोय. गॅस होतोय? हो. म्हणतात काय म्हणताना मला गॅसवर ठेवलं तुम्ही? हा, कुठे ठेवलंय बबण्याला? घरी. आत्ता तर म्हणलं की ऍडमिट आहे. नाही, सोडून दिलं त्याला डॉक्टरनी. काय गे, बरी आहेस ना व? हो. बस. धनाजी, ए धनाजी. जी सरकार. सुंटवडान. जी सरकार. घे घोटभर पाणी घे. थँक्यू मॅडम. या उलटे बिलटे कशामुळं? ऍक्च्युली मला स्ट्रेसमुळे ऍसिडिटी होतीये. कधीपासून? महिना होत आला. डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतेय. एवढा कसला स्ट्रेस आहे तुला? हा, नाही,
म्हणजे तरी नाही लग्नाचा स्ट्रेस आहे. हो म्हणजे ते काय तुला लग्न करायचंय पण मुलाकडचे म्हणाले तुझ्या ताईचं लग्न मोडलं म्हणून हे लग्न नाही होऊ शकणार. बरोबर? नाही असं नाहीये, ते वेगळाच स्ट्रेस आहे. हा आहे का तुझा स्ट्रेस? निखिल निखिल, अरे तू इथे? आता ठीक आहे ना हो बाबन्या? हो, मग ह्या आधी सांगायचं, हे गावा सांगणार? ते मशीनच्या टेन्शन मध्ये विसरलोच बघा मी सांगायचं. अशा काय सगळ्या मशीनी बंद पडल्या होय? नाही एक एक मग एक मशीन बंद पडली तर काय 50 कॉल करतात होय संपतराव? आम्हाला वाटलं काय आग बीग लागली का काय. चला येऊ काय? सॉरी सरकार, पण ते टेन्शन मध्ये फोन केला हो, गुळ अडकला होता मशीन मध्ये. मग तो गुळ काय मी काढणार होतो मशीनीतला? ते रिपेअरवाल्याला फोन करायचा. केला, येतोय तो. येतोय ना व? झालं मग. बघा बरं, एवढाच प्रॉब्लेम होता, त्यासाठी एवढं तुम्ही टेन्शन अटॅक यायचं की आम्हाला. तुमच्या लेवलला नियोजन लावत जावं संपतराव. एवढे फोन केलाय तुम्ही? सॉरी सरकार, मला वाटलं एवढं काय झालं म्हणून तडक आलो मी. घाबरलो होतो म्हणून केला होता फोन. मागाची आहे ना हो मशीन. ते एक बरं झालं मला सांगितलं. ते लई महागाची मशीन आहे आमच्या फॅक्टरीत. ते रिपेअरवाला यायला नव, त्याच्याकडे दुरुस्ती करून घ्या. हा चला येऊ काय? शिंदे अण्णा सावकाश कामं करायचं. सरकार 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 थांबा सरकार. थांबा सरकार सरकार. नमस्कार. काय झालं काय आता परत? जाऊ नका सरकार तुम्ही. जाऊ नका म्हणजे? एक प्रॉब्लेम आहे सरकार. काय प्रॉब्लेम झाला आता परत? अहो तो रम्यान हनम्यास सकाळपासून एकमेकाशी भांडतात. थांब, तुला धावतोच मी. अरे तुला सोडत नाही मी. तुझ्या तर हन्म्या. ए यार काय चाललंय यांचं? सरकार सकाळी त्यांच्या डोक्यामध्ये पावडं घालत होते एकमेकाची. सरकार बघतात सुरू कर. थांबन सरकार, सकाळपासून असं चालू आहे सरकार. अरे रम्या, तुला जिंदाच काढतो बघ. हात तर लाव. म्या बिगा हातामध्ये बांगड्या नाही घातल्या तुझ्यात तर. लई बोलायला लागलास, लई बोलायला लागलास. ध्यानात ठेव, म्या तुला इथं कामाला लावलंय. अरे इथं कामाला लावलंय तर काय कातड्याचे जोडे करू का? तुझ्या कातड्याचे जोडे ठेव तुझ्याकडे. मला नको सोड रे, डोकं सोड. हो सरकार, थांबा सरकार. थांब, काय लोणचं घालतोस माझं? अरे काय भांडतात रे? तू इथे? अरे किती दिवसांनी भेटते मी तुला. आणि असं का वागतोस तू माझ्याशी? हा, मला कॉल करत नाही, मला भेटत नाहीस. कसा भेटेल तो तुला? म्हणजे टेन्शन मध्ये होता तो. कसलं? पैशाचं. पैशाचं? हा, त्याची पैशाची लई मोठी अडचण होती, ती आम्ही सोडवली एका अटीवर. त्यानं तुझ्याशी लग्न केलं पाहिजे आणि आता तो तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. काय? निखिल लग्नाला तयार झाला? तयार आहे तो, आम्ही सांगतोय ना. व ए पोरा, तुझ्या तोंडानं सांग की सगळं. हो इरा, मी तयार आहे लग्नाला. अगं भुवनेश्वरी मॅडमनी खूप केले माझ्यासाठी, म्हणून तयार झालो मी. मॅडम, मी तुमचे उपकार कसे फेडू आता? ते बी ठरलंय आमचं. काय ठरलंय? हेच, तू आमचे उपकार कसे फेडणार ते.
म्हणजे सांगतो आम्ही तुला काय करायचं ते. आम्ही सांगू ते तू केलंस तर आम्ही स्वतः तुमचं लग्न लावून देणार. याच्या मायबापाशी पण बोललोय आम्ही. काय निखिल, सांग तिला. हो इरा, अगं भुवनेश्वरी मॅडम आपल्या लग्नाबद्दल आई बाबांशी बोलल्यात आणि त्यांनी लग्नाला परवानगी सुद्धा दिली आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे मॅडमनी त्यांच्या फॅक्टरीमध्ये मला एक पोस्ट सुद्धा ऑफर केली आहे. काय? हो, आणि डबल पगार सुद्धा. आणि ऑफर लेटर सुद्धा तयार आहे. त्याच्यावरती तारीख आहे 1 ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर? हा, 1 ऑक्टोबर. इकडं आमच्या मुलाचं लग्न लागणार, तिकडं हा ऑफर लेटर घेऊन आमच्या फॅक्टरीत जाणार. आणि त्याचे मायबाप तुझ्या आई बापाकडे जाऊन तुला लग्नाची मागणी घालणार. सगळं ठरलंय आमचं. पण मॅडम, याने नंतर काही नाटकं केली तर? तसं नाही करणार तो, कारण आम्ही त्याच्याबरोबर एक करार केलाय. त्यानं काय बी बदललं त्याला लई जड जाईल. नाही नाही मॅडम, मी काही आता बदलणार नाही. आणि हिरा, अगं अक्षरताई आणि अधिपती दादा जे सांगत होते ना ते पटलंय मला. आपल्यामध्ये जे डिफरन्सेस आहेत ना ते सोडूयात आपण. आणि मॅडम, मी काय करायचं मला सांगा. मला पटलंय तुमचं म्हणणं. तुला पटलंय का ग? हो, पटलंय. हा,